मुंबई के शिवाजी पार्क में दशहरा रैली के दौरान उद्धव ठाकरे ने कहा कि असली शिवसेना अब भी उनके साथ है। उन्होंने भाजपा को अमीबा करार दिया और उसकी नीतियों पर हमला किया। ठाकरे ने शिंदे गुट में गए नेताओं की आलोचना की और जनता से एकजुट रहने का संदेश दिया। वहीं दूसरी तरफ डिप्टी सीएम एकनाथ शिंदे गोरेगांव के नीस्को में गरजते नजर आए। उन्होंने राहुल गांधी, उद्धव ठाकरे सहित विपक्ष के नेताओं को घेरा। आज माझी अशी अपेक्षा होती की सर्व कामं रद्द करून एक फुल आणि दोन हाफ जे आपल्याकडे आहेत, मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे तिकडे दिल्लीत जाऊन बसायला पाहिजे होते की माझा महाराष्ट्र आज बुडतोय, अतिवृष्टीमध्ये भिजून चाललाय, जीवन उद्ध्वस्त झालेलं आहे। सगळे निकष बाजूला ठेवून केंद्राकडून आम्हाला भरघोस मदत द्या, 10,000, 20,000, 25,000 कोटी रुपये आम्हाला द्या। पण पंतप्रधानांना प्रस्ताव पाहिजे। देवेंद्र फडणवीसांचा अभ्यास सुरू आहे। अभ्यास होईपर्यंत त्यांना माहिती आहे की लोक विसरून जातात। जरा थोडंसं काहीतरी हातावर टिकवलं की निवडणुका आपण पार पाडू, मग काय बसले बोंबलत। बिहारमध्ये निवडणुकांच्या तोंडावरती पंतप्रधान तिथल्या महिलांच्या अकाउंटमध्ये 10,000 रुपये त्यांनी टाकलेत। जवळपास किती? 10,000 कोटी रुपये। 10,000 कोटी काय प्रस्ताव आला होता बिहारमधून? इकडे निवडणुका असल्यानंतर प्रस्तावाची गरज नाही। तुम्हाला मतं विकत घेण्यासाठी तुमच्याकडे पैसे आहेत, पण उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्रासाठी द्यायला तुमच्याकडे पैसे देत नाही, याही आरोप आहे। गेल्या निवडणुकीत सुद्धा मोदी तिकडे गेले होते आणि लिलाव केला। बिहार के लिए मैं पैकेज देना चाहता हूँ, कितना दे दूं? 50,000 दे दूं कि 70,000? 70,000 दे दूं कि 90,000? आणि करत 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 1.25 लाख कोटी रुपये त्यांनी तिकडे जाहीर करून टाकले। 1.25 लाख कोटी मिळाले की नाही मिळाले? बिहारचे जनता त्यांचा दसरा तुम्ही साजरा करा आणि आपण मुंबई आणि ठाण्यापुरता हा दसरा मेळावा मर्यादित केला। खरं म्हणजे आज आपण पाहतोय की बळीराजा संकटात आहे। बळीराजाच्या डोळ्यात अश्रू आहेत। त्याचं दुःख मोठं आहे। त्याची शेती वाहून गेली आहे, त्याची जमीन खरडून गेली आहे, पशुधन वाहून गेलंय, घरांची पडझड झाली आहे। स्वतः मी बांधावर जाऊन आलो।